आई चुकून तुला फोन लागला का? नाही नाही नाही, तू सुनीतालाच फोन लावलायस. फोन ठेव तू. आई तू कसं काय? तू फोन ठेव आणि घरी ये. अगं पण ऐक ना, सांगितलेलं कळतं ना तुला. फोन ठेव. ठेव फोन. काही दाशिण म्हणतोय मला तो, काही दाशिण. महामाया वाटते मी त्याला. अरे काय हे असले धंदे करायला जातो काय ऑफिस मध्ये? काय झालं काय कला? तुम्हालाही कळेल आता. तुम्हालाही कळेल आता सगळं. आता तो आहे, ही आहे आणि मी आहे. दाखवतेस त्याला आता आल्यानंतर. हॅलो, कशा आहेत मिसेस? कुणाच्या? श्रीरंग गोखल्यांच्या. तुम्हाला कशाला नसत्या चौकशा हव्यात? तुम्हाला खरं सांगू का? खरंच सांगा. माझं ना श्रीरंग गोखल्यांच्या बायकोवर डोळा आहे. एक्सक्यूज मी? मला ना गोखल्यांच्या बायकोला डेटवर घेऊन जायचंय. त्या नाही येणार. का नाही येणार? त्यांचं त्यांच्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. मग प्रेम करा ना नवऱ्यावर. डेटवर माझ्या बरोबर चला. ओ प्लीज, तुम्ही फ्लर्टिंग करू नका असं त्यांच्या बरोबर. मग तुमच्याशी करू? म्हणजे? हा, म्हणजे तुम्ही याल डेटवर. तुम्ही प्लीज फोन ठेवा ना. मी कुणाच्या तरी फोनची वाट बघतेय. कोणाच्या? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? लेट मी गेस. तुम्ही आता पिंट्याच्या फोनची वाट बघताय राईट? अय्या हो, खरंच. तुला कसं कळलं? नवी, याला काही फार लॉजिक नाही लावायला लागत. श्री, तुला माहितीये पिंट्या सुनीताला आय लव्ह यू म्हणणार आहे. फोनवर म्हणणार आहे. आणि मग? अरे मग एक्साइटमेंट नाहीये का त्यात? जानवी, ते दोघं एकमेकांवर प्रेम करतात. आणि जी माणसं प्रेम करतात ना, ते एकमेकांना आय लव्ह यू असं म्हणतात. त्यात एक्साइटिंग काय? शी बाबा. ए श्री, जा तू फोन ठेव बाबा. मला पिंट्याच्या फोनसाठी फोन मोकळा ठेवायचा आहे. ए, आय लव्ह यू. आय लव्ह यू श्री. बाय. अजून कसा फोन नाही केलाय पिंट्याने? सॉरी, म्हणजे समधी माझीच मिस्टेक झाली. तो तसा बोलला होता मला, पण मलाच त्याचा त्रास काय बघवे ना. म्हणजे तो तसा लई टेन्शन मध्ये असायचा इतके दिवस. रोहन्या लई घाबरट आहे. त्याला मला सोडता बी येईना आणि तुम्हाला खरं काय ते सांगता बी येईना. पण तरी आमचं एकमेकांवरती खूप लव आहे. अगदी एक तुझे केले टाईप. हो, आम्ही नाही राहू शकत एकमेकांशिवाय. मला त्याच्या संगत माझं अख्खं फ्युचर घालवायचंय. आणि त्याला बी मी माझ्या मम्मी पप्पांना पण अगोदर समजा सांगून ठेवलंय. त्यांना या गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. शपथ. यात रोवण्याचा काही बी दोष नाही. खरंच समधी चूक माझी आहे. तुम्ही त्याला काय बी बोलू नका. मी तुमच्या समोर हात जोडते. तुम्ही प्लीज त्याला काही बोलू नका. समजा राग माझ्यावरती काढा, मला ओरडा मारा, काय बी करा, पण त्याला काही बोलू नका प्लीज. ए टवळे, माझ्या मुलाचं काय करायचं ना ते मी ठरवेन, कळलं? तू नाही मला सांगायचं. तर काय ग, तुला काही लाज शरम नावाची चीज आहे का ग? हा, हेच शिकवलंय का तुझ्या आई बापाने? शोभतं का हे वागणं असं मुलीच्या जातीला? असं घरी जातात होय कोणाच्या? हा, आणि फोटो कसले दाखवतेस? काय तुमचं लव आहे म्हणतेस? हे संस्कार केले तुझ्या आई बापाने? नाही, तसं
माझे पप्पा म्हणतात की बोललं पाहिजे, त्याच्याने राडा नाही होत. आता तू बोललीस त्याने काय होणार आहे असं वाटतं तुला? नाही, मी सांगते ना, माझं चुकलं समज. तुम्ही रोहण्याला काय बी बोलू नका, त्याचं खरंच काय बी फॉल्ट नाहीये. मी इथे यायलाच तो का हवा होता, तो बोलला होता मला. तुम्ही प्लीज त्याला काही बोलू नका, समजी मिस्टेक माझी आहे, मला माफ करा. करत त्याला काय बी बोलू नका. ए चालती हो, कला माझ्या घरात न चालती हो. के के बॅग उचल तुझी, बॅग उचल. कला बॅग उचल म्हणते ना, बॅग उचल. चालती हो. आणि पुन्हा जर माझ्या घराच्या आसपास दिसलीस, माझ्या मुलाच्या आसपास दिसलीस तर तांगड्या तोडून हातात देईन मी तुझ्या. नाही चल. कला कला चालती हो, चल. मस्त वाटतंय श्री. म्हणून तर घेऊन आलोय माझ्या बायकोला डेटवर. ते झालंच रे, पण आता ना असं मनातूनही मोकळी झाले मी, त्यामुळे खूप रिलॅक्स वाटतंय. म्हणजे जे पिंट्याचं टेन्शन होतच ना तसं, म्हणजे आता नाहीये. तेवढं नाहीये. म्हणजे आता कशा सगळ्या गोष्टी सेट झालेल्या आहेत. आता फक्त थोडा वेळ जाण्याची वाट बघायची, मग सुनीताशी ओळख करून द्यायची. आणि मी पिंट्याला सांगणार आहे, तू तिची मैत्रीण म्हणूनच ओळख करून दे. मीच मग हळूहळू आईबाबांच्या डोक्यात असं भरीन की सुनीता छान वाटतेय पिंट्यासाठी वगैरे वगैरे. काय वाटतं तुला? तुला जे योग्य वाटेल ते कर ना. खूप रिलॅक्स झालीये पण मी आता. म्हणजे अशा गोष्टी पेरून ठेवल्यात ना. म्हणजे बघ ना, तर बाबाही दुखावले जाणार नाहीत आणि आईचीही चिडचिड होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, पिंट्याला त्याला हव्या असलेल्या मुलीशी लग्न करायला मिळेल. श्री, कसला विचार करतोयस तू? नाही, ऐकतोय मी, बोल ना. पण तुझ्या डोक्यात चालू आहे काहीतरी. अगं काही नाही, काही विशेष नाही. अरे पण सांग ना. आता छोटी आई जाईल ना बँगलोरला. मग काही नाही, म्हणजे तिला सगळं जमेल ना असं वाटतंय. अरे श्री, का नाही जमणार? इथे किती छान पद्धतीने हँडल केलंय त्यांनी सगळं. अगं कामाबद्दल प्रश्नच नाहीये. तिकडे एका नव्या शहरात, नवीन घरात, आजूबाजूची नवीन माणसं, नवीन भाषा, त्यातनं आपण कोणी तिच्या बरोबर नाही. पण मी तुला सांगू, मजा येईल बघ त्यांना. त्या तशा खूप उत्साही आहेत की नाही, त्यामुळे ना भाषेच्या पलीकडे जाऊन त्या माणसं जोडतील. आणि त्याच्या लाघवी आहेत रे स्वभावाने त्या. मला वाटलं होतं खरं तर ती नाही म्हणेल. त्याने काय झालं असतं? इथे राहिली असती ना ती. हे पण श्री, त्या नाही म्हणाल्या नाहीयेत, पण त्यांना जायला काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही, उलट एक्सायटेड आहे ती. अरे मग तू का उगाच? अगं समाव मला ना. अरे बाप रे, आता छोट्या आईंसाठी सुद्धा टिंग टिंग अलार्म वाजवायची गरज आहे का? जानवी, मगाशी तू तुझ्या आईबाबांबद्दल, पिंट्याबद्दल कन्सर्ननी बोलत होतीस. मी काय म्हणालो? अलार्म वाजवला? ए श्री, ते नॉर्मल होतं. तेवढा कन्सर्न प्रत्येकाला असतोच. माझा कन्सर्न पण नॉर्मलच आहे. तू लगेच बाप होतो श्री, सगळ्यांच्या बाबतीत. असं काही नाहीये. मग तू एवढा अपसेट काय? मला वाटलं होतं काका तरी नाही म्हणेल, तर तोही तिच्या बरोबर नाचतोय. तुम्हाला ना काही कळतच नाही. तू काय? मी जर आता काही बोलले तर तू चिडशील. कारण मुळात
छोटी आई बँगलोरला चालल्यात, ते तुला आवडलेलंच नाहीये. तसं काही नाहीये, मला फक्त काळजी वाटते तिची. अशी का पाहतेस? अजून एक कॉफी ऑर्डर करायची. नाही, आता घरी जाऊया. थोडा वेळ थांब ना, का? पिंट्याच्या फोनची वाट पाहते मी. अजून आलाच नाही का फोन त्याचा? काळजी करण्यासारखं काही नसेल ना रे श्री? नाही म्हणजे तसं नाही म्हणायचंय मला, पण तो म्हणाला होता ना फोन करतो, आणि तो खरंच करतो. अरे आता त्याने फोन केला नाहीये. मी करू का रे त्याला फोन? जान्हवी, त्याला फक्त तिला आय लव्ह यू म्हणायचंय ना. कम ऑन, तो जरा वेगळ्या मनस्थितीत असणार आहे. कदाचित तिच्या बरोबर असेल तो आता. हो, पण मी फक्त फोन करून विचारते ना काय झालंय हे. नको, जस्ट लीव्ह हिम अलोन. थोडी स्पेस दे ना त्यांना. सतत मोठ्या बहिणीची लुडबुड नको. लहान आहे का आता तो? त्याला गोष्टी हँडल करू दे. प्रेमाचा मामला आहे. लेट देम एन्जॉय. शरयू फायनली जातीये. हो ना, काय म्हणणार आपण तरी. मला तर करमणारच नाहीये. हो, कसं तरीच वाटणार आहे. पण तिला जायचं असेल तर जाऊ देत. तिची इच्छा आहे जायची. तिला ना स्वतःला सिद्ध करून दाखवायचंय. मोठी संधी मिळाली आहे त्याला बदली ही. हो ना, आणि आई आणि भाऊजीच काही म्हणत नाही तर आपण तरी काय म्हणणार. ते तर आहेच. जाऊ दे, तिला अनुभव मिळेल. हो, अनुभव मिळेल तिला. बरोबर आहे, जाऊ दे जाऊ दे. बरं, सामान भरलंय का तिने? अगं आता थोडंसं सामान नेणार आहे म्हणाली, बाकीचं सगळं नंतर नेईल ती. अगं पण वीकेंडला येईल किती? पण वंस, मला करमणार नाही हे मात्र नक्की. हो ग, तुमचं सगळ्यांचं तरी बरं आहे. तुम्हाला दिवसभर तुमचे तुमचे व्याप असतात. खरा सगळ्यात जास्त त्रास तिने असल्याचा मलाच होणार आहे. अगं पण ती जायचीच की ऑफिसला. हो, पण दिवसभर फोन असायचे तिचे. भाजी काय आहे, सामान काय संपलंय वगैरे विचारायला. आणि रात्री तरी यायचीच ना घरी. आता तर तीही नाही येणार. ताई, तू जरा अतिच करतेस. हा, तुझी मुलगी सासरी चालल्यासारखं करतेस. अगं चांगली संधी मिळाली तिला तर जाऊ दे ना. अरे हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं. आपल्या पार्लरच्या बाजूला ना एक मोठं दुकान आहे. त्याच्या मालकाला मुलगा झाला काल. आणि त्या मुलासाठी ना त्यांनी खूप आधीपासून 100 एकर जागा घेऊन ठेवली आहे. प्लॉट घेऊन ठेवलाय. पण ते छोटं बाळ काय करणार आता 100 एकरचा प्लॉट घेऊन? नाहीतर काय, मुलांना टॉयज वगैरे देतात. यांनी 100 एकरचा प्लॉट दिलाय. अतिच आहे. हा, ए अतिच वगैरे काही नाही. बरोबर आहे सरू. अगं किती महागाई वाढली आहे. शिक्षण, परदेशी शिक्षण हे सगळं आता कठीण होऊन बसलंय माहितीये का. मी तर आता सांगणार आहे श्रीला, खूप झालं. स्वतःच्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी करायलाच हवं आपल्याला. आणि त्याचं ते ऐकल्यापासून तर मला फारच वाटायला लागलं. अगं पण श्री सुद्धा घेतो की किती जमिनी वगैरे. आणि काय करतो, झाडं लावतो फक्त. हो, आणि स्वतः झाडं लावल्यानंतर ती जमीन डेव्हलपिंग साठी देऊ शकेल का तो? नाही ना. म्हणजे या इन्व्हेस्टमेंटला इन्व्हेस्टमेंट सुद्धा म्हणता येणार नाही. ते काही नाही, मी श्रीशी बोलणारच आहे. बाळाचा विचार करायलाच हवा. अहो वंस, ती दोघं हुशार आहेत, करतील ना. तरी मी श्रीशी बोलणार आहे. समाजसेवा बास झाली असं सांगणार आहे. स्वतःचं बघ जरा आता. पिंट्या, ही मुलगी म्हणते ते खरं आहे. काय रे, काय दाखल बसली की काय तुझी? का जीभ टाळूला चिकटली? करताना लाज नाही वाटते, तर बोलताना लाज वाटते तुला? का थोबाड शिवलंय तुझं? हा, कला थांब. थांब काय थांब? हेच धंदे करण्यासाठी ऑफिसात जात होतास काय? हा, मी म्हणत होते ना तुम्हाला ह्याची काहीतरी भानगड असणार म्हणून, पण तुमचा विश्वास नाही ना माझ्यावर. कला, त्याला जरा बोलू दे. तुम्हाला अजूनही वाटतं का की हा काहीतरी वेगळं बोलेल? विश्वासघात केलाय त्याने आपला. मला ते त्याच्या तोंडून ऐकायचंय. पिंट्या, ही मुलगी म्हणते ते खरं आहे. नाही नाही, हे समजा खोट आहे. त्याच्यातलं काही बी खरं नाहीये. समजा खोट आहे. तू थांब बाळा,
तुला जे काही बोलायचं होतं ते बोलून झालंय, आता त्याला बोलू दे. पण मी समजा खोटं बोलले ना, ह्याच्यातलं काय बी खरं नाहीये. शपथ, माझं समजा एकतर्फी आहे खरंच. बघा बघा बघा, कशी ह्या बोटावरची थुकी त्या बोटावर करते. एवढा वेळ तर बोलत होती आमचं आहे म्हणून, हा, आणि आता घटकेत म्हणते आमचं काही नाही म्हणून. काय ग काय, आम्ही काही दूध खुडी आहोत का बोळ्याने दूध पितो? काय उगीच केस पिकले आमचे? पिंट्या, मला तुझं उत्तर हवंय. बाबा, तुझं या मुलीवर प्रेम आहे? बाबा ते हो किंवा नाही? आणि मेहरबानी करून आता खोटं बोलू नकोस. हात जोडतो मी तुझ्या पुढे. बाबा तसं नाहीये, मी सांगतो. तुझं या मुलीवर प्रेम आहे का? हो. तुम्हाला काही होतंय का? काही त्रास होतोय का तुम्हाला? बाबा तुम्ही तुला काही लाज आहे? हा, काय लाज शरम सगळी गहाण ठेवलीस काय तू? तुझं लग्न जमवण्यासाठी आम्ही इथे मर मर करतोय आणि तू बाहेर जाऊन शेड खातोयस. अरे हा दिवस दाखवण्यापेक्षा मेला असतास ना तर बरं झालं असतं. 9 महिने तुला पोटात वाढवलं, त्याचे असे पंख फेडतोयस तू. हे धंदे करण्यासाठी तुला मी एवढा मोठा केला. अरे कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीयेस रे तू. तुला अशी सोडणार नाहीच मी. नाही नाही, तुला चांगला धडा मिळाला पाहिजे. कला पुरे तो करतोय तेवढा तमाशा पुरे. तुझा तमाशा नकोय. आमची तुझ्याविषयी काही तक्रार नाहीये बाळा. आमचंच नाणं खोटं निघालं, तुला काय दोष देणार? पण आता आम्ही तुझ्याशी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही होत. तू तुझा प्लीज प्लीज तू जा आता. काय गे टवळे, तुला जा म्हटलेलं कळत नाही का? आता जातेस की देऊ 2-4 रट्टे तुला? का पोलिसांना बोलू? आणि याद राख, पुन्हा माझ्या घराच्या आसपास दिसशील किंवा माझ्या पोराच्या मागे लागशील तर तुझ्या तंगड्या तोडून हातात देईन. चालले? ताईला हे सगळं ठाऊक होतं. काय ग, काय झालं? काही नाही. चेहरा का पडलाय माझा? हो खरंच काही नाही. कुठे काय? पिंट्याचं काही झालं का? तुम्हाला कसं कळलं? नाही, कळलं नाही मला. असाच अंधारात बाण मारला, लागला बरोबर. काय झालंय काय? त्याच्या फोनची वाट बघते हो. त्याने फोन नाही केलाय अजून. म्हणजे फोन करणार होता तो. मग तू कर. एवढं काय त्यात? श्री म्हणतो त्याला स्पेस दे. तू ते श्रीचं सगळं ऐकत जाऊ नकोस हा. नाही नाही, तसं नाही. म्हणजे त्याचं म्हणणं बरोबर आहे. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे त्याचं. पण आपण तरी किती वेळा बरोबर वागायचं, नाही का? माणसं होत आपण. कधी कधी चुकीचंही वागलं पाहिजे. चुका करत राहायला पाहिजेत.